नमस्कार मैत्रिणी, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेच्या एक नवीन भन्नाट असा एपिसोड समोर आलेला आहे। म्हणजेच आता काव्याचा एक नवीनच बॉयफ्रेंड आपल्याला दिसणार आहे। तर होतं असं की विजय आता हॉलमध्ये असतो आणि विजयने त्याच्या बॉसला म्हणजे त्याच्या सरजीला फोन लावलेला असतो आणि घरातली प्रत्येक अपडेट विजय आता त्या सरजीला देत असतो। तेवढ्यात लगेच विजय सांगतो की मी खूप प्रयत्न केला की काव्याचं मिसकॅरेज व्हावं, पण तसं झालंच नाही। आमचा प्लॅन सरजी फ्लॉप केला, पण पुढील जो प्लॅन असेल ना तो कधीच मी फ्लॉप जाऊन देणार नाही। सरजी म्हणतात काही झालं ना तरी त्या काव्याचं मिसकॅरेज झालं पाहिजे, फक्त काव्य ही माझी आहे, मी तिला कोणाचं होऊन देणार नाही। पण हा सरजी नेमका कोण आहे हे तर अजून आपल्याला कळेलच नाही। तर इकडे आता मालिनी झोपलेली असते आणि झोपेतच मालिनीला एक स्वप्न पडतं। त्यामध्ये काव्याच्या बाळाला धोका आहे आणि काव्याचं बाळ काव्या गमावून बसते असं मालिनीला स्वप्न पडतं। त्यानंतर मालिनीला डचकून जाग येते, तर मालिनी लगेच काव्य त्यांच्या रूमकडे जाते। ती पार्थला बाहेर बोलवते आणि म्हणते काव्याची खूप काळजी घे बरं का। आधीच तर डॉक्टरांनी नंदिनीला सांगितलं असतं की काव्याची जी प्रेग्नन्सी आहे ती खूपच क्रिटिकल आहे। तर आता काव्याच्या प्रेग्नन्सीला खरंच कोणाची नजर लागेल का, आणि आता हा नवीन सरजी काव्याच्या आयुष्यामध्ये कोणतं वादळ घेऊन येईल हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। थँक्यू।